साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अवघ्या 1.5 महिन्यावर येऊन ठेपलाय। सरकारनं आणि साखर कारखान्यांनी या हंगामातील गाळप ऊसाला पहिली उचल 5,000 रुपये द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। पुणे जिल्ह्यात ऊसाचा उतारा कमी असताना तेथील माळेगाव कारखान्यानं 3,750 रुपये दर दिला। मग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रिकव्हरी जास्त असताना येथील कारखानदार 3,200 पर्यंत दर देत आहेत। म्हणजेच कारखानदार शेतकऱ्यांना लुटत आहेत। 2 साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट उठवायची नसेल तर या हंगामात पहिली उचल 5,000 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे। जर ऊसाला पहिली उचल 5,000 रुपये दिली नाही तर साखर सहसंचालक कार्यालयाला कुलूप लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला। विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना राज्यातील सर्व जागा लढवणार असून 5 ऑक्टोबरला नाशिकमध्ये कर्जमुक्ती मेळावा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। सगळ्या जागा लढवणार आहोत आणि त्याच्यासाठी आता उद्या 5 तारखेला नाशिकला आमचा मोठा पहिला मेळावा होतोय। नाशिकला कर्जमुक्ती मेळावा हा निवडणुकीसाठी जाहीरनामा म्हणून आम्ही सुरू करतोय आणि नाशिक पॅटर्न असा असेल की तिथं सगळ्या जागा शेतकरी संघटनेने मागे एकदा निवडून आणल्यात। म्हणजे निवडून आल्या सगळ्या शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्ह्याचं मोठेपण हे आहे की शेतकरी संघटनेच्या सर्व 12 जागा ह्या आमच्या निवडून आल्या तिथं आणि तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत। या पत्रकार बैठकीला माणिक शिंदे, प्रगती चव्हाण, ज्योतिराम घोडके, गुणाजी शेलार, जयश्री सरीकर, नारायण मोरे, बाळासाहेब पाटील, युवराज शेलार, सलीम मुल्ला, प्रकाश वरिंगे, गुणाजी शेलार, शंकर बावडेकर, प्रेम चव्हाण आदी उपस्थित होते।